समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीने 15 लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी स्वतः मुंबई येथे मुख्यमंत्र्यांकडे हा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम आणि संपूर्ण समितीच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी बोलताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा समिती ज्या पद्धतीने पुढे नेत आहे त्याबद्दल विशेष कौतुक केले। अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने कार्यरत असलेल्या या समितीने दाखवलेली ही संवेदनशीलता खरोखरच प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीसांनी काढले। यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असते। अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले असून या निधीचा उपयोग पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी केला जाणार आहे। याच भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी समितीच्या माध्यमातून पलूस येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय यशवंत कृषी महोत्सव 2025 चे विशेष कौतुक केले। हा कृषी महोत्सव दर्जेदार आणि उत्कृष्ट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे समितीचे कार्य अभिनंदनीय आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी समितीच्या कार्याचा गौरव केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीच्या या सामाजिक कार्याबद्दल गौरव करून भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। या भेटीमुळे समितीच्या कार्याला राज्य पातळीवर बळ मिळाले आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।